त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाम् तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिवम्। वागर्थ विव संरक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्रातः स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून सुक्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीच्या पावन सानिध्यात नित्य नियमाप्रमाणे आजही उपस्थित सर्व भाविकांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करू। व्यवहारामध्ये अनेक गोष्टी उपलब्ध करून घेण्यासाठी काही ना काही उपाय आपण करतो व्यावहारिक दृष्टीने।
कोण याती वशम लोके मुखे पिंडेन पूरिता मृदंगो मुखलेपेन करोती मधुर ध्वनी. छान मृदंग वाजले ते आणि छान बोलले. आणि गुरुजी आहे काय, मोहनराव गुरुजी. मला वाटलं मोहनराव कावडे गुरुजी दुपारी येऊन गेले. मोहनराव आमच्याकडे आपल्याकडे मोहनराव गुरुजी होते, मोहन कावडे. आणि ते जुळतं नाव असल्यामुळं ते गेले तो कुठं आहेत म्हणून म्हटलं मी. बघा तुम्हाला सांगतो. आणि ज्यावेळे बरेचसे लोक माझा मागे लागले होते, यांचे काही मला ओळख नाही. करू दे कीर्तन. आता ह्यांच्याबद्दल बोलतो मी. आता बरेचसे लोक माझ्या मागे लागले होते. काय ते लय लागले होते. तुम्ही पूजेला नव्हते वाटतं, पूजेला नव्हते, दुपारीच्या प्रवचनला नव्हते. आप्पा रुद्राक्षी द्यावं, रुद्राक्षी द्यावं. बरेचसे लोक कोणाला दिलं, ह्यांनाच का दिलं मला काही कळलं गेले. लय लागले होते, मला द्या त्याला द्या. कारण काय, कोण याती वशम लोके, लोकांना वशीभूत करण्यासाठी किंवा बायकोच्या वशीभूत करण्यासाठी, नवऱ्याचा वशीभूत करण्यासाठी, लोकांच्या वशीभूत करण्यासाठी, कीर्तनकारांचा वशीभूत करण्यासाठी आणि अशा प्रकारचे पद म्हणणाऱ्या लोकांना वशीभूत करण्यासाठी, मृदंग वाजवणाऱ्यांना वशीभूत करण्यासाठी मंत्र सांगतो तुम्हाला पुढल्या वर्षी. वशीभूत म्हणजे त्यांच्यासारखं करून घेणे, तिला वशीभूत म्हणतात. वशीभूत मंत्र. आज तुम्ही आलात म्हणून कोणाला सांगू नका होईल. जे तुमच्या आवडते लोक आहेत त्यांना सांगा. आम्ही सांगितल्यावर सगळ्याला सांगा. लक्षात आलं का. साह्य भाऊ एकमेका भजू कैलासा नायका. आणि सद्गुरु माऊली काही गोष्टी लपून ठेवत नाही. लक्षात आलं का. त्यांच्या जीवनच सगळ्यांचं कल्याणासाठीच समर्पण जीवन आहे. दुसरा विचारच त्यांना नाही. लक्षात आलं का. दुसरं काय त्यांना मागे पुढे काय. लोककल्याणार्थ संतांचा विचार काय आहे, समदृष्टी असते. मेरा तेरा त्या ठिकाणी नाही, तेरी मेरी त्या ठिकाणी नाही. आहे की नाही. गाणं आलं होतं तेरी मेरी. कोणीतरी भिकारीन बाई म्हणा ते तेरी मेरी गाणं म्हणून मेरी होऊन गेले. सगळं अमीरच होऊन गेले तेरी मेरी म्हणून. फक्त तेरी मेरी, दुसरं काहीच नाही त्या गाण्यामध्ये. तेरी मेरी. लक्षात आलं का तुम्हाला. मी म्हणून दाखवेन. आता मी मस्त बोलते. सांगायचं तात्पर्य या प्रकारे तेरी मेरी हा शब्द संतांच्या दृष्टीमध्ये नाही. फक्त एकच शब्द आहे, मेरी, मेरा. सगळे माझे. लक्षात आलं का. भेदभाव त्या ठिकाणी नाहीच. संसारामध्ये संत आहेत. संत म्हटले की कपडा घातले की संत होत नाही असं नाही. संतत्व येण्यासाठी संताप सहन करावं लागतं. सहनही करणं संताचा लक्षण आहे. लक्षात आलं का. संतांचा लक्षण आहे सहन करणे. त्याकरता वशीभूत, कोणाला वशीभूत करून घ्यायचं आहे. ज्याने आमच्या वशीभूत झाल्यानंतर आमचं कल्याण व्हावा अशा प्रकारच्या व्यक्तीला आपण वशीभूत करून घ्यायचं. स्वतःच बी कल्याण व्हायला पाहिजे. तर
हे न बोलणारा हे मृदंग गोड बोलायचं असेल तर त्याला काय करतो, पीठ खाऊ घालतो. एवढं एवढं पीठ खाऊ घालतो. किती आवाज देते. फक्त खाऊ घातल्यामुळं मृदंगो मुखलेपेन करोती मधुर ध्वनी. फक्त त्याच्या तोंडाला थोडस पीठ लावायचं आणि तुमच्या तोंडाला बी थोडस पीठ लावले की झालं, तुम्ही बी आमच्यासारखाच होता. अजून काय पाहिजे. लौकिक मध्ये वशीभूत करण्याकरता अनेक सुविधा आहेत. ज्यांना जे आवडते ते देत जा आणि ते तुमचा सारखा होत जाणार आहे. डेली तेवढंच नाही, बीडी पिणाऱ्याला एक एक बीडी द्या. तुमचंच बोलतो तो फक्त एक बीडीसाठी. अरे माणूस हो त्यांच्यासारखं. अरे आमच्या गावात फक्त बीडीची किंमत किती विचार करायचा. गांजा वाटणारा माणूस एक चिलमिली त्याला फुकायला दिलं, अरे 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 काय माणूस. त्यांच्यासारखं ज्यांना जे आवडते त्याला तुम्ही देत जा, ते तुमच्यासारखा होणारच आहे. संशयच. गुटखा खाणाऱ्याला एक एक गुटखा देत जा, त्यांना मरू देतच जगू दे, परंतु तुमच्यासारखं त्याला करून घ्यायचंय की नाही. त्याला आवड आहे. गोड गोड खाणाऱ्याला फसकलच खाऊ घाला, तुमच्यासारखंच होणार आहे. ज्यांच्या अपेक्षा जे आहे त्यांच्या मनामध्ये हे ओळखून तुम्ही देत राहिल्यानंतर ते तुमच्यासारखाच होणार. लक्षात आलं का. हेच मंत्र आहे, दुसरं काही मंत्र नाही. तर तुम्ही अजून मंत्र कोणता आहे की अजून विचारत करत बसतील. फक्त तुम्ही बघा, प्रॅक्टिस करून बघा. प्रॅक्टिस चालू राहू. म्हणून द्रौपदीबद्दल काल बोललो मी. सगळे त्यांच्या वशीभूत होण्याचं एकमेव कारण आहे दासी त्यांच्यासारखं, नवरा त्यांच्यासारखं, सासूबाई त्यांच्यासारखं, सगळे गुणगान करायचं. कारण त्यांच्या आवडीचं. त्यांचे एक राज होतं, दुसरं एक राज. काल बोलता बोलता मी अर्धवट सोडलो. एवढा वशीभूत तुला कसा होता म्हणून रुक्मिणी त्यांना विचारले होते. त्यावेळेस त्यांचे माझ्याकडे वशीकरण मंत्र नाही माय. तर सर्व माझ्या दरबारातील सगळे लोक जोपर्यंत प्रसाद ग्रहण करणार नाही तोपर्यंत मी जेवण करत नाही. सगळ्यांच्या पूर्ण टोटल जेवण झाल्यानंतर उरलं तर खातो, नाहीतर तसंच झोपी जातो. गोड झोप लागते मला. त्यांच्या खालेले बघून मला आनंद वाटते. माझा पोट भरायचं गरज. लक्षात आलं. तृप्ती, संतृप्ती. मला तर संतृप्ती. दुसऱ्यांनी खालेले बघून मला संतृप्ती होते, स्वतः खाल्ल्यानंतर तृप्ती होते. लक्षात आलं का. स्वतः खाल्ल्यावर तृप्ती, दुसऱ्यांनी खाल्लेले बघून आनंद मांडला ते संतृप्ती. म्हणून वाढो लोकी सदाचार, सद्विद्येचे बडिमान हो सर्वत्र साचार. हाची प्रसाद, माझा प्रसाद म्हणजे ते. माऊली काय म्हणतात, माझा प्रसाद म्हणजे ते आहे. जग समाधान व्हायला पाहिजे, आचार विचार बाळगायला पाहिजे. तृप्त झाल्यानंतर काय मोठी गोष्टी आहे. तृप्त दररोज होतो, परंतु संतृप्ती फार मोठी गोष्ट आहे. म्हणून त्यांच्या त्यागामध्ये तेवढं तृप्ती आहे. अमृतत्व माणूस. त्याकरता सर्वांच्या प्रसाद झाल्यानंतर उरलं खातो, नाहीतर सगळे झोपल्यावर मी झोपतो. दुसरा, सर्वे उठायच्या अगोदर मी उठतो. साधारण गोष्टी नाही.
सगळ्याला झोपी घालून झोपणं म्हणजे 12-1 वाजता. सगळे उठायच्या अगोदर म्हणजे 4 वाजता उठावं लागते. तुमचं बी हात भेट झाले आता 1 महिना. 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत यायचं, दन 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 ठोकायचं. आलेले काय वाटते इथं आम्हाला रूम भेटावं, शिस्त झोपी जावं. आणि ते झोपण्यासाठी तुमचं झोप उडून टाका, त्यांच्या झोपीसाठी तुमचं झोप उडवायचं. या ठिकाणी कुठंही झोपलात तरी सुद्धा तुम्हाला पशु पक्षी प्राणी पासून कुठलंही ताण तणाव नाही. मच्छर सुद्धा चावत नाही, माणसा चावते. माणसासाठी आम्ही भीती आहे आम्हाला. कुठल्याही सर्प व्याघ्रांची जाळी निरवैर्य स्वापदेयो समदृष्टीने न्याहाळी. माऊलीचा हे संदेश आहे, हे स्थांतच आहे. या ठिकाणी बसा, इथंच बसा, बसा तिथंच बसा. बसा. म्हणून त्रास कुठल्याही पशु पक्षी प्राणी जीव जंतूचा नाही. परवा काय झाले, सर्प चावले लेकराला, त्यांच्याच भंडारा होता. गेले काहीतरी 12-11 वर्षाची मुलगी होती, सर्प चावले. रडत वगैरे आले, आप्पा असं झालं. मग कसं ओळखलं तुम्ही सर्प? 7-8 मिरची दिलो, करा करा खावली, काही आम्हाला हे लागणं गेले, म्हणजे काय म्हणतात तिखट लागणं गेले. एवढा लिंबाचा पाला आणून दिलो, कडू लागला गेला. त्याच्यावरून आम्हाला वाटते की ते सर्पाचं विष चढलेले आहे. तिथं थांबले होते, ते गुलबर्गाहून आले होते. माझं जवळ आणले होते. निरवैर्य स्वापदेव समदृष्टीने सर्प व्याघ्रांची जाळे. या ठिकाणी सर्पांचा वास आहे, इंचूचा वास आहे. तो इंचू बी चावली पहिला शिवपाठ करताना, इंचू बी चावली. काहीच होणार नाही, जावा फर्स्टला जेवण कर, शिस्त पाणी पी, काय होत नाही. मला नाही मरू नाही की मरणं होईल तर कशाला मरते? मेलेल्या माणसं जिवंत होतात तर कशाला मरते? ते तर काही टेन्शन घेऊ नका. आता ओढ भरून शिस्त खाल्ली, नंतर आपण फोन घेऊन करायचा होतो, कसं आहे की काय नाही की, असं कोणीतरी म्हणजे जाऊन टेकडीवर जाऊन फोन केले. नाही शिस्त समाधान आहे, काय नाही. आता अजून मिरची खाऊन देऊन बघितलो, आता तिखट लागलेली मला नाही. बरं झालं, ओके. याचा अर्थ विषारी प्राणीपासून या ठिकाणी बिलकुल अडीअडचणी नाही. तर इथं आल्यानंतर गुरुजी सांगितल्याप्रमाणे इथला जो तरंग आहे, इथला जो व्हायब्रेशन आहे, इथलं जो वातावरण आहे, बिलकुल पॉवरफुल. इथे हे जे आपण पूजापाठ करतो ना, हे तर एवढा हाल पॉवरफुल आहे. आतापर्यंत 7-8 मोबाईल भेटले, 7-8 मोबाईल देऊन टाकलो. स्मार्ट मोबाईल भारी भारीचे, एप्पल, आता ते ओप्पो, काय होते ते 4-5 प्रकारचे कंपनीचे मोबाईल भेटले. आप्पा म्हणून आणून दिले, अलाउन्स करून देऊन टाकलं. आकाशला मोठं पाकिट भेटले होते, त्याच्यामध्ये 9,500 वरी काहीतरी चिल्लर, काहीतरी ऍड्रेस नाही, काय नाही त्याच्यामध्ये, आधार कार्ड बी नाही, काय नाही. आपण हे भेटले, आणून दिले. अजून 2-3 आणून दिले. परवा शेतकर बी आणून दिले. तर मी सांगितल्यावर पाकिट घेऊन गेले. हे भावना रोडावर होत नाही. रोडावर जाताना तुम्हाला पाकिट पडलं तर पोलीस स्टेशनला जाऊन देऊन टाकते का? ते कोणाचं आहे बघा, मला भेटले, आता ते देऊन टाका म्हणून बघतो, वरी पाय ठेवून ते लोक गेल्यावर काढून घेणारे लोक बी राहतात. म्हणजे तिथलं जो वातावरण आहे त्या प्रकारची आपली बुद्धी भ्रष्ट करण्यासारखं असते.
परंतु इथं बुद्धी शुद्ध करण्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण होतं. लक्षात आलं? बुद्धी शुद्ध होत. त्याप्रमाणे इथं तेवढं प्रेम माऊली या पक्षीशी, झाडाशी, प्राणीशी, जीवजंतूशी त्यांनी तेवढं प्रेम लावले होतं, प्रोत होत. म्हणून त्याच्यापासून आम्हाला धोका बिलकुल नाही. एवढं पवित्र भूमी आहे, सुक्षेत्र आहे. म्हणतो कामधेनु कल्पवृक्ष आहे म्हणतो तुम्हाला. तर अशा प्रकारच्या भूमीमध्ये काय होऊ लागलं, प्रतिवर्ष आपण श्रवण करतो, पूजा करतो, अर्चन करतो, अर्पण करतो, अनुभव करतो. याप्रमाणे वशीभूत याबद्दल बोलत होतो. तुम्हाला एकच शब्द पूर्वी आम्हाला प्रवचन करायला. दुनिया तुमच्यासारखा व्हावे म्हणून तुम्हाला वाटते की नाही? जग तुमच्यासारखा व्हावं, काय जगासारखा तुम्ही व्हावं असं वाटतं? सगळ्यांनी बोललेले तुम्ही ऐकावा तुम्हाला असं वाटते, किंवा तुम्ही बोललेले सगळं ऐकावं असं वाटते? तुम्ही बोललेले सगळे ऐकून घ्यावं असं तुम्हाला वाटते, किंवा सगळे बोललेले आम्ही ऐकून घ्यावं असं वाटते? माहित नाही. सहजिक आहे. आम्ही बोललेले नवरा ऐकाव, आम्ही बोललेले लेकरं ऐकाव, आम्ही बोललेलं महाराज बी ऐकाव. लक्षात आलं का? सगळे आमच्यासारखं आणि त्यांच्यासारखं आम्हाला होता येत नाही. त्या सगळे तुमच्यासारखा होण्यासाठी मोठा साधना लागतो. साधना लक्षात आलं का? कोणती साधना आहे? कोणती साधना आहे? ज्यावेळे जगाला वशीभूत करण्यासाठी आपण प्रयत्न करू नये, जगावर ज्यांचा कब्जा आहे त्यांना आम्ही प्रेम केलं, आपोआप जग तुमच्यासारखं त्यालाच पकडायचं. जगाला पकडायचं नाही, जगदीश्वराला पकडायचं. लक्षात आलं? म्हणून सगळे संत जगाला पकडले नाही. वंदो निंदो तिकडे लक्ष दिलाच नाही त्याने. लक्ष लाव शिवप्रती, फक्त त्यांच्या प्रती त्यांच्या लक्ष लावलंय. त्यांना वशीभूत करून घेण्यासाठी त्यांच्या साधना, निरंतर साधना. मग देव वशीभूत होण्यासाठी आपल्याला काय करावं लागते थोडासा आपण विचार करायचा. लक्षात आलं का? तुम्हाला नवऱ्याला वशीभूत करून घ्यायचंय की काय देवाला? देवाला करून घ्यायचं. नवऱ्याला वशीभूत करून घेतला तर देव तुमच्यासारखा होते म्हणून गॅरंटी नाही, परंतु देवाला वशीभूत करून घेतल्यानंतर नवरा तुमच्यासारखा होते गॅरंटी दिसते. दोघांमध्ये कोणाला पकडायचं तुम्ही बघा. जगाला पकडायचं नाही, जगाचा मालकाला पकडायचं. चन्न मल्लिकार्जुन नी अनगुंडू, आत्मसंघातक्य चन्न मल्लिकार्जुना नी अनगुंडू. अशा प्रकारे अक्का महादेवी फार सुंदर बोलते. लक्षात आलं? प्रश्न विचारले महादेवीला, काय सोडणार आहे का लोक? तर विचारले कसं आहे हो, लग्न नाही, लेकरं नाही, कसं जगता, काय नाही, भविष्य आहे तुझ्यामध्ये, तुझं समोर भविष्य आहे, कसं जगणार, कसं राहणार, एवढा सुंदर देह आहे तुझं, अप्सरासारखा आहेस, जवान आहे, आणि यामध्ये लोकाच्या डोळं कसं असते, काय नाही, कसं फिरणार, कसं करणार, गडी माणूस असलं तर कसं तरी होईल, तुम्ही स्त्री असलेले कसं जगणार, कसं वावरणार, असं म्हणून बरेचशा लोकांचा प्रश्न होतो. स्तुती निंदेಗಳು ಬಂದಡೆ
ಸಮಾಧಾನಿ ಆಗಿರಬೇಕು. ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೊಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ ಮೃಗಗಳಿಗೆ ಅಂಜಿದಡೆ ಎಂತಯ್ಯ. ಸಮುದ್ರದ ತಡೆಯಲ್ಲೊಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ ನೊರೆ ತೊರೆಗಳಿಗೆ ಅಂಜಿದೆಡೆ ಎಂತಯ್ಯ. ಸಂತೆಯೊಳಗೊಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ ಶಬ್ದಕ್ಕೆ ನಾಚಿದಡೆ ಎಂತಯ್ಯ. ಸ್ತುತಿ ನಿಂದೆಗಳು ಬಂದಡೆ समाधानी ಆಗಿರಬೇಕು. बघा किती सुंदर बोलले. या डोंगरामध्ये छोटासा झोपडी घालून साप येते की, इंचू येते की, किडा येते की, वाघ येते की, कोणता प्राणी येते की, चिता येते की, रात्री चोर येतात की, काय येतात की, म्हणून धडधड 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 करून येत बसलं तर जमते का? जमत. वाघधरीच्या समोर 10-15 वर्षापूर्वी ते लखेकर महाराज एवढाच झोपडी घालून तिथं होते. बघितले की नाही तुम्ही? एवढाच झोपडी. मी रात्री 2 वाजता जात होतो त्याला भेटायला. खाली बी झोपायचं नाही, एवढंच खुर्ची होतो, खुर्चीवरच तेवढं झोपायचं. तेवढा साधना त्यावेळी त्यांनी केले होते. तर वाघधरीच्या समोर तिथं करायचं. घर करायचंच नाही, केल्यानंतर भियायचं. ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೊಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ ಮೃಗಗಳಿಗೆ अंजिदडे ಎಂತಯ್ಯ. कशाला भियायचं? घर केलं झालं, भियायचं नाही. राहिलं तर काय, मेलं तर काय. त्या प्रकारे असेल तर तुमचं जीवन त्या ठिकाणी होतं. समुद्राचा किनारीवर घर करून लाटा मोठं येतं, तो वाहून गेला तर कसं करावं म्हणून. अरे कशाला गप बसतात तिथं? बसायचं नाही, बसल्यावर भियायचं. बाजारमध्ये घर बांधून, बाजार म्हणजे गावात घर बांधल्यावर सगळे लोक तारीफच करणार राहतात का? तुम्ही किती बी इमानदारीनं वागा, किती बी इमानदारीनं जगा, नाव ठेवणार म्हणजे ठेवणार. आम्हाला काही नाव ठेवत नाही का लोक? महाराजाला काय तुम्ही असे म्हणणारे भरपूर आहेत. लक्षात आलं का? तारीफ करणाऱ्यांच्या संख्यापेक्षा आमच्या माघारी म्हणणारे लोक जास्त राहतात. तुम्ही छान राहू लागला तरी सुद्धा तळपायापासून डोक्यापर्यंत फन्न करणारे लोक आहेत. भगभग उडते त्या लोकांना. लक्षात आलं का? सांगून घेत नाही, काय करतात. अशा प्रकारचे लोक आहेत. आम्हाला कोणीतरी सेवा करत असलेले पाहून सुद्धा काही लोकांना ताप चढते. 104 डिग्री होते ताप. वरी बी जाऊ ना, बिचारा चढू दे. डिग्री चढलं तर चढलं, ताप उतरू दे, परंतु चढू द्यायचा नाही. मी नाव सांगत नाही. माझ्यासाठी एक माणूस काय केले होते, मोठा भेंट दिले होते. चांगला झाला असं समाधान भेंट दिले होते. हे त्यांच्या गुरुला कळालं. हे गोष्टी समयानुसार तुम्हाला बोलतो, नाव घेत नाही मी. म्हणजे इस्तू तुम्हालाच पडते नाही, आमच्या सारखे गुरु लोकांना बी इस्तू पडते पोटात. लक्षात घ्या. इस्तू पडणारा गुरु कसा होऊ शकते, विचार करायच्या गोष्टी. ते मोठा भेंट देणार होता. नंतर त्यांना कळालं, हे तमलूरच्या अप्पांना एवढा भारीचे वस्तू त्यांनी देवलेत, मी गुरु असताना सुद्धा मला यांनी काही करणं गेले, म्हणून त्याला फोन केले. तुझ्या घरला येणार आहोत. हा अप्पा या, हो आमचं भाग्य आहे, या. त्या माऊलीला काय ते खुश गुरु महाराज बोलत म्हणून. गुरु होऊन ज्यावेळी फोन करून येतात म्हटलं तर समाधान. तिथं जाऊन नवरा एकच राहते बघा, नवरा एकच राहते बघा.
असं म्हणून सांगितलं. त्याला कळत नाही, त्याला काय माहितीये. तर आप्पा माझं काही लक्षात नाही. लक्षात कसं येईल तुला? आम्हाला विसरल्यावर तुला लक्षात कसं येणार आहे? आणि नंतर सगळं उघडं केल्यानंतर तिथं बाजूला बसणारे त्यांच्या आत्या कोणीतरी होते, त्याला मला फोन केली, आप्पा परेशान आहे तो, भाऊ परेशान आहे. काय झाले? अशा येऊन महाराज भांडण करून ते गेले. ठीक आहे, मी भेटतो त्यांना म्हटलं. जवळ काही तेवढं मोठं गोष्ट नव्हतं, 1 लाख 1.5 लाखाचं काम होतं ते. तेवढंच नाही, इथला गोष्ट सांगतो तुम्हाला कपिलधारचा. 6.5 किलोच्या चांदीच्या मूर्ती माझ्या जवळ आणून दिले, मन्मथ स्वामीच्या मूर्ती. आप्पा तुमच्या जवळ पूजा केलो, समाधान झाले, आम्हाला व्यवस्थित झाले, हे चांदीच्या मूर्ती. मी म्हणलो हे मन्मथ स्वामीचं मूर्ती घेऊन कुठं ठेवू? नाही, समाधीवर ठेवायचा, नंतर तुम्ही इकडे आणून घ्यायचं. मी त्याला एकच गोष्ट म्हणतो, समाधीवर ठेवणारा जो चीज आहे त्या कमिटीमध्ये ती मूर्ती देऊन टाका, मला तुम्ही देऊ नका. त्याला कोण सांभाळत बसू? आम्हाला सांभाळणं अवघड होऊन गेले आणि ते मूर्ती सांभाळा तुम्ही कुठं बसू? आता मला जमत नाही बापू. आता कमिटीच्या लोकांना बोलून घेतलं. अशा प्रकारचे 6.5 किलो चांदीचं मूर्ती आहे. ते घडलेल्या बटन बोलतो, आता सध्या मूर्ती आहे तिथं. तर जळकोटचे मेहत्रे त्या मूर्ती केला होता, त्याला बोलून घेऊन यांच्या इच्छानुसार पौर्णिमेला मूर्ती ठेवा आणि पूजा करत राहा. आणि ज्यावेळी त्यांनी येईल, कधी बी आला तरी त्यावेळी त्यांना मूर्तीचं उपलब्ध करून घ्या, पूजाचा व्यवस्थित होऊ दे. माझ्याजवळ ठेवण्यासाठी तो आला तर हे अधिकार तुमच्या कमिटीला आहे, तुमच्या जवळ आहे, सांभाळण्याचा कॅपॅसिटी तुमच्याकडेच आहे, म्हणून आम्ही देऊन टाकलो. त्याप्रमाणे त्यांच्या घरी आम्ही जाऊन म्हटलं, रे गुरु म्हटलं तर 2-2, 3-3 गुरु असा राहत नाही. गुरु म्हणजे एकच राहते. आम्ही असलं तरी बी एकच गुरु, त्यांनी असलं तरी बी एकच गुरु. आम्हाला केलं तर बी आम्ही समाधान, त्याला बी केलं तर आम्हाला समाधान. मला तुम्ही केलात म्हणून समाधान मानून घे. तुझं गुरुला बोलून घेऊन समाधानकारक पूजन कर. त्यांना बोलून, आप्पा हे सगळं तुमच्यासाठीच केले होते, आप्पांचा विचार घेऊन केलं होतं, दुसरा आप्पाला देण्यासाठी केलं नव्हतं, असं म्हणून म्हटलं तर एवढं समाधान होऊन गेले, खुश होऊन गेले महाराज. तर नंतर एवढा अडचणीमध्ये आणले त्या महाराजांनी त्याला, परंतु आम्ही सांगू नये. म्हणजे हे प्रवचनाचा वेळ आहे म्हणून एक प्रसंगानुसार या ठिकाणी बोलतो. मी कोणाचं बी नाव प्रवचन मध्ये घेत नाही. म्हणजे पोटात इस्तू फक्त तुम्हालाच पडते म्हणायचं नाही. कीर्तनकारला पडते की नाही मला माहित नाही, त्याच्यामध्ये बी आहे, मृदंग वाजवणारे बी आहे, गाणं म्हणणारे बी आहे, हे ढोलकी मारणारे बी आहे. कधी कधी तुझ्यापेक्षा थोडं भारी चाललं, आमचा नंबर लागला होता असं म्हणून थोडासा होते, हो जास्त होय ना, थोडासा होते की नाही. तर मने माडी संत येळबंधू मने माडी, कितीही तुम्ही स्वच्छ राहा, कितीही पवित्र राहा, परंतु तुम्हाला नाव येणार म्हणजे येणार. ज्यांनी चांगलं वागतात त्याला जास्त नाव येते. पतिव्रता स्त्री असेल तर थोडं बी असं बघितलं तर अरे अरे तुला माहित नाही की असं बघत होती की एकच वेळ आणि पुरा तोंड वर करून इकडे फिरणाऱ्याला कोणी काही म्हणणार. कधीतरी तोंड वर केलं तर अवघड आहे, मग होणारच आहे, कधीतरी असं बघणारच आहे सहजिक. त्याला त्या प्रकारचे एक क्लेम, त्याला एक प्रकारचे नाव ठेवणारे लोक आपल्या या जगामध्ये राहतात. म्हणून भियायचं नाही, बाजारमध्ये भियायचं नाही. बाजारमध्ये आम्ही वावरतो,
गावात राहणं म्हणजे बाजारमध्ये राहण्यासारखा. परंतु आपण मात्र भटकता कामा नये. कोणीही काय म्हटलं, परंतु आमचा पावित्र्याला मात्र धक्का येता कामा नये. लोक म्हणतात, लोकांसाठी आपलं आचरण नाही, आपलं आचरण प्रभूसाठी आहे, भगवंतासाठी आमचं आचरण आहे. म्हणून त्यांना वशीभूत करण्यासाठी काही क्रिया आपल्याला कराव्या लागतं. लक्षात घ्या, थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला. वशीभूत करायचं ना कोणाला? देवाला वशीभूत करायचंय. म्हणून अक्कमादेवी देवाला वशीभूत करून घेतले. चन्न मल्लिकार्जुन यांना गुंतो मल्लीनाथा. परवा म्हटलं पार्वती माता, सती पती सेवा करा तत्पर. तर असं नाही की फक्त देवाचा सेवा करा म्हणून नंतर उद्या नवऱ्याला नाश्ता बी देणं गेलं, चहा बी पाजणं गेलं तर महाराज काय प्रवचन केलं म्हणून माझा मग ब्लेम करणारे बी लोक राहतात. लक्षात आलं की फार अवघड आहे. बोलताना फार हुशारीनं बोलतो महाराज. त्याकरता पती शिव पती सेवा तत्पर. पहिले कोणाचं म्हटले नाव? शिवाचं. नंतर फक्त शिवाचा नाही, शिव पती सेवा, शिवाचा बी आणि पतीचा बी, तरच तिथं लाईट पडते. फक्त एकच वायर पडलं नाही, 2 वायर लावा लागते. एक पतीचं, हे पतीजवळ ताकद नाही, फक्त त्याला काय म्हणतात न्यूटन अर्थिंग, फक्त अर्थिंग होईल. पॉवर ते वायर, दोघांचं अटॅचमेंट झालं फक्त लाईट पडते. फक्त एकच पॉवर असलं तर अवघड होते. लक्षात आलं का? एक न्यूट्रल एक फेस. संसारी व्यक्तींना न्यूट्रल फेसाची गरज आहे. लक्षात आलं का माय? म्हणून निवडला कार्तिक त्या आई वडिलांना निवडण्याचं एकमेव कारण होतं. त्या प्रकारे या ठिकाणी फक्त शिवाचा सेवा महत्व सांगितले, आपा पतीचं सेवा सांगितले नाही. म्हणून उद्या नाश्ता बंद झाला तर पुढच्या वर्षी आमची ही त्रिमूर्ती अन्नदासोह करणार नाही. अप्पा हे सगळं काय हो, आम्हाला काही प्रवचन केल्या, आमच्या पार्वती लक्ष्मी सरस्वती कुठे गेले काही पत्ताच नाही, असा होता कामा नाही. माय ऐकू लागले का? छान सेवा करा पतिदेवाचा, पुढल्या वर्षी तुम्हाला अजून इथं घेऊन येतील. तर तुम्ही करणं गेल्या, तुमचं काय कामाचे नाही, तसं राहा, आम्ही जातो महाराजवळ म्हणून येणार आहे. म्हणून मी बोललो म्हणून तुम्हाला 3 दिवस ठेवले इथं. लक्षात घ्या. आता पुढच्या वर्षी तर तयारीसाठी तुम्हाला या ठिकाणी ठेवलो आम्ही, समाधानकारक. आता नवरा तुमच्या गोष्टी ऐकावा म्हटलं तर त्याला काय काय आवड आहे ते देत राहा. तो नवरा तुमच्यासारखा होत राहते, काही काळजी करायची गरज नाही. तेच मंत्र आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. आता परमपतीचा वशीभूत करून घेण्या. आता या लोकाला त्याचे काय काय आवड आहे खाऊ घातलं, परंतु देवाला काय खाऊ घालावं सांगा, ते खातच नाही. उद्या सांगू की आता सांगू? मंडळीचे मंडळी आले, फार आनंद वाटला. आखरीला गटले तर बघा, कूडला संगम देवनो अरिवडे. कूडल संगमेश्वराला वशीभूत करून घेण्यासाठी काही काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. बेल दिल्याने मन्मथ माऊली शंभो महादेव प्रसन्न होणार नाही. पूजा केल्याने देव प्रसन्न होणार नाही. जप केल्याने प्रसन्न होणार नाही. मग सगळं आम्ही करूच लागलो, कसं करावं आता? हे करणं जरुरी आहे, परंतु त्याच्या अतिरिक्त त्याच्या पूर्वी नूर नोदी नूर ಕೇಳಿದರೇನು ಆಶೆ ಹರಿಯದು ರೋಷ ಬಿಡದು ಮಜ್ಜನ ಕೆರೆದು ಫಲವೇನು ಮಾತಿನಂತೆ ಮನವಿಲ್ಲದವರ ನೋಡಿ ನಗುವ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ.
मातीनंते मना, मातीनंते मना. लक्षात घ्या. मातू मना. मातू म्हणजे बोलणं, मन म्हणजे आतलं. मनासारखा बोलतो का? काय मनामध्ये एक बोलण्यामध्ये एक आहे का? पहिले ट्रायल करून बघा तुम्ही. लक्षात घ्या. आलं का लक्षात? मनात एक, तोंडात एक. तुम्ही एखादी बोलत असाल तर देव तुमच्या वशीभूत कधीच होणार नाही, आयुष्यभर तो होणार नाही. लक्षात घ्या. मनातला गोष्ट तोंडात असायला पाहिजे. तोंडात एक, होटात एक, पोटात एक असं म्हणतात ना मराठीमध्ये. होटात एक, पोटात एक. अशा प्रकारचे होटात पोटात असणाऱ्या भक्तांना देव वशीभूत होत नाही. अपरा तपरी करत असलं तरी सुद्धा देव वशीभूत होत नाही. हत्या करत असलं तरी सुद्धा देव वशीभूत होत नाही. हत्या म्हणजे कसं? फक्त जीव हत्या नाही. काय काय लोक मेल्यासारखं बोलतात. माझ्यासाठी माझा भाऊ महाराज मरून गेले. कधी कधी आई बी बोलते तो वैतागून काय म्हणून, हे जन्म घेतले महाराज, मला फक्त 2च लेकरं, खरं मग अजून एक ते गेले, कामातून गेलेले आहेत. उठल्या बरोबर पाठी, उठल्या बरोबर व्यसन, उठल्या बरोबर भागदौड, उठल्या बरोबर काही वाटोळ करण्यासाठी ते घेतलं. ते पोटात यायला नको होतं, परंतु खरा म्हणजे माझा 2च लेकरं आहे, तिसऱ्याचं नाव घेत नाही. ते आई वैतागून जाते. त्यासाठी बघा, हत्या म्हणजे आपल्या या शब्दापासून सुद्धा कोणाला दुःख होता कामा नये. काय काय लोक, मराठीमध्ये अजून एक शब्द आहे बघा, जाननेगे मातीन पेट्टू, क्वाननेगे लत्तेय पेट्टू. गाढवाला कशाची मार? हा. शाण्याला शब्दाच्या मार. बघा, खन्न 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 वाजल्यासारखं होते हुशार माणसाला. हो, म्हणून माणसाला एवढा ताप होते तर देवाला किती ताप होत असेल. म्हणून हत्या होण्यासारखा भाषा कधी वापरू नये आणि जीवहत्या बिलकुल करू नये. ದಯವಿಲ್ಲದ ಧರ್ಮ ಅದಾವುದಯ್ಯ, ದಯವಿರಬೇಕು ಸಕಲ ಪ್ರಾಣಿಗಳೆಲ್ಲರಲ್ಲಿ, ದಯವೇ धर्मದ ಮೂಲವಯ. दया हा धर्म का मूल आहे. म्हणून देवाला वशीभूत करून घेण्यासाठी धर्माचा धारण करावा लागतं. धर्म म्हणजे कोणतं? दुःख न देणे हे धर्म आहे. दुःख देणं अधर्म आहे, दुःख न देणे धर्म आहे. एवढा लक्षात आला तर मी संपला. आणि नाराज बी होऊ नये. घडी 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 नाराज होऊ नये. कोणीतरी मला म्हटले, बराच वेळ बोललो होतो, महाराज थोडं नाराज झाले नाही. आपण नाराज झाला. मुलं नाराज होणारा महाराजच नाही. ज्यावेळी तो नाराज होतो तो महाराजच नाही. पाकिट देतात. पाकिट आता कधी गाडीमध्ये बसून कधी पाकिट बघावं म्हणून काय काय लोक पाकिट बघून बघते. आता मी पाकिट सुद्धा ते बघेन. आता पाकिट बघून फोन करून, अरे एवढंच द्यायचं का हो, असं एखादी म्हटलं, नाराज तुम्ही एखादी झाला, किती परेशान आहे. त्यांच्या भक्ती किती आहे तेवढा तुम्हाला दिले त्यांनी, परंतु म्हणून दाखवायचं काय गरज आहे. लक्षात आलं का? घडी घडी नाराज. बोलणं गेलं तर नाराज हो. काय सांगावं? अनळकर, आप्पा आम्हाला काहीच म्हणलं नाही, आम्ही आलो, पूजा केलो, जप केलो, पाठ केलो, प्रसाद कधी आलात म्हणून सुद्धा म्हटले नाराज होते. आमच्यासाठी सुद्धा नाराज होतात काय काय लोक. तुम्ही नाही अनळकर. काय काय व्यक्ती नाराज होतात. नाराज हा महाराज
महाराजांना वशीभूत करण्यासाठी नाराज कधीच होऊ नये, सदा प्रसन्न चित्त. लक्षात आलं का? सदा संतुष्ट राहता ते, सदा संतुष्ट राहण्यासारखं. आणि दुसरं एक कोणते वशीभूत करण्यासाठी बोललो तुम्हाला, माय ऐकलं रे का? आणि दुसऱ्याचा बघून, आता तुम्हाला बोललो, दुसऱ्याचा बघून ताप करून घेऊ नको. कोणी चांगला खाल्लेले, कोणी चांगला राहिलेले, कोणी चांगला नेसलेले, आणि भारी शृंगार करून एखादी आले, बघा कसं आली, तकलीफ करून घेणारे घरात येतो. किती छान दिसलेली माय असं म्हणून तारीफ कोण करतात का? पोटामध्ये इस्तू पडते कसं बघा. नाटक त्याच्याजवळच आहे, आमच्याकडे नाही का? मग घालून घे, कोण नको म्हणते तुम्हाला? घालून घे माय, घालून घे. सजावट दररोज 2,000-3,000 करून देऊन मेकअप करून घे, कोण नको म्हणते तुला? फुकट होते का मेकअप? माय फुकट मेकअप होईल. 30,000 रुपये खर्च करावा लागतो. करून घेऊ दे की, खर्च पैसा आहे, करून घेऊ दे. तुम्ही कशाला ताप करून घेताय बघून? हैराणी का व्हायचं? कोणीतरी गाडीमध्ये आलेले 6 महिना, त्यांनी खाल्लेले 6 महिना. हो, अशा प्रकारचे दुसऱ्यांच्या जे आहे ना, असह्यपणा वेडा म्हणजे असह्य. असह्य म्हणजे त्यांच्याबद्दल बघून आनंद माना, परंतु असह्य करून घेऊ नको. आणि देवाचा वशीभूत करण्यासाठी म्हणलं होतं मला. अजून एक गोष्ट सांगू का? स्वतःबद्दल कधीही मी भारी आहे म्हणून कधीही कोणापुढे सांगून घेऊ नका. लक्षात आलं? मला एवढा अभंग येते, एवढा मला पाठ येते, मी असा आहे, मी तसा आहे, अमका आहे, टमका आहे असं म्हणून हे कापायचंच कापायचं कापायचंच कापायचं, कधी कापायचं नाही. लक्षात आलं का? स्वतःचा स्तुती कधीच करू नये. देवाला तुम्हाला वशीभूत करून घ्यायचं असेल, मी एवढं दिलो, तेवढं दिलो, तिथं दिलो, इथं दिलो, कधीही सांगून घेऊ नये. लक्षात आलं का? सांगितल्यानंतर देव दूर होतो, जवळ येत नाही. तन्न बनणे सवेळा, स्वतःचा स्तुती करू नये. अशा प्रकारचे काही काही गोष्टी गुप्त विचार आहे. आम्ही पुष्कळवी जप केला, पुष्कळवी पारायण केलो, पुष्कळवी हे केलो, आणि दुसऱ्याचा बघून ताप होत असेल तर पारायण अजूनच झालेले, अजून पारायण. खुशी वाटाव, खर्च करण्यामध्ये खुशी वाटाव, दुसऱ्याच्या आनंदामध्ये खुशी वाटाव. बघा, आता 2 व्यक्ती पेढा घेऊन आले. 2 व्यक्ती, या पेढा, या पेढा. रिझल्ट लागला होता. 2 व्यक्ती, त्याचे एक दोस्त होता, त्याने बी पेढा घेऊन आला, त्याने बी पेढा घेऊन आला. घ्या पेढा, घ्या पेढा, घ्या पेढा घ्या. वाटलं रे काय झालं रे? पास झाले. दोघं बी पास झाले का? नाही, मी फेल झालो. मग कशाला पेढा वाटतो? त्यांना पास झाले, पेढा वाटले, ते गोष्ट वेगळी. त्याने म्हटला माझा मित्र आहे, मी होईना गेला तर होईना गेला, माझा दोस्त पास झाले म्हणून मला खुशी वाटते. माझा दोस्त पास झाला ना, याच्यापेक्षा खुशी काय पाहिजे? मी पास होतो की नाही, कधी पेढा वाटा, त्यांच्या खुशीमध्ये मी पेढा वाटू लागलो. बघा किती विशाल भावना असेल. अशा प्रकारच्या भावना असेल तर देव जवळ येतो, जेवळ देव वशीभूत होतो. हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर पूजा आहे, पाठ आहे, जप आहे, दान आहे, सगळ्या गोष्टी केल्यानंतर हे बाजूला तसंच ठेवून, गवत तसंच ठेवून आणि पेरणीलाच गेले. आऊत नको, काय नको, काय नको, डायरेक्ट पेरणी. माधवराव, डायरेक्ट पेरणी. पाऊस पडलं, सगळे लोक चालले कुठं? पेरणीला.
ह्याला विचारलं, कधीच गवत शेताला गेलाच नाही. मांड्याला ते हे गवत आणि जाऊन पेरून आला सगळ्याचे पीक मस्त मांड्याला गुडघ्याला. कशाची? सोयाबीन आहे की पाहून गेले. आम्ही इथे येऊन बसलो होतो. तर त्या ठिकाणी सुपीक होण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी काय पाहिजे? मशागत पाहिजे. त्या प्रकारे हे तुमचा पूजा पाठ जप तप होण्याचा अगोदर या सगळ्या गोष्टीचा मशागत पाहिजे. त्याकरता अशा प्रकारच्या क्रियाचरण क्रिया ज्ञान भाव हे त्रिपुटी संबंध आहे. आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर्य गुरुमाली कृपा करो. उद्या समाप्ती आहे अनुष्ठानाचा समारोप समारंभ. त्याकरता उद्या नित्य नियमाप्रमाणे सकाळी पूजा होणार आहे. सार्वजनिक पूजा होणार आहे. पूजाच्या नंतर माऊलीचं सानिध्य आपण जाणार आहोत. तिथं जाऊन दर्शन घेणार आहोत. दर्शन घेऊन आरती वगैरे करून नंतर इकडे आल्यावर महाप्रसाद स्वीकार करून पुढचा कार्याला आपण मार्गस्थ व्हायचा आहे. तर फार सुंदर एक मास आनंदपूर्वक या ठिकाणी पार पडला. कितीही ऐकलं तरी सुद्धा दर दिवस श्रवण करावा असं म्हणून आम्हाला वाटत गेलं. एवढा मिठास एवढा आनंद ऐकणाऱ्यांना पाहिल्यानंतर लक्षात येते यांच्या मनापर्यंत वाणी पोहोचत आहे म्हणून. तर अशा प्रकारच्या शुद्ध भावना बाळगून काही भक्त मंडळी डबल टिबल चक्कर या ठिकाणी मारले. तर आपले तंबूरचे भक्त या ठिकाणी येऊन सेवेमध्ये तत्पर आहे. वन्हाळीचे भक्त मंडळी आता उपस्थिती त्यांच्या लाभलेले आहे. अजून काही भक्त या ठिकाणी सकाळी पूजा पाठ करूनच या ठिकाणी जायचं. उठल्याबरोबर कोणी जाऊ नका. कारण आखरीचा जो फळ आहे ना, रास होतानाच भिक्षा मागण्यासाठी येतात. पेरताना कोणी येतात का बीज द्या म्हणून? नाही. राखताना कोणी येत नाही. केव्हा येतात? पण माझं फक्त डायरेक्ट राशीला जाऊ आणि भरून घेऊ म्हणून मळण करतानाच या ठिकाणी तुम्ही आलात. आणि मळण झाल्यानंतर उधळल्यावर पदरात घ्या. लक्षात आलं का? उधळायचं अगोदरच थोडा द्यावा आपण जातो म्हणून जाऊ नका. लक्षात आलं का? एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि उद्या जे जे काही सेवा करणारे आमचे भक्त मंडळी आहेत, पूजा या ठिकाणी संपल्याबरोबर त्यांच्या या ठिकाणी सत्कार करायचा. सगळ्यांना आशीर्वाद रूपी त्यांना या ठिकाणी सेवा देण्याचा विचार या ठिकाणी चालू आहे. एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबजे नमः पार्वती हर 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 हर
Thank you.